एकतर तिथं वर बसू नका, खाली बसा, नाही तर मग शांत राहा. विठाला विठाला विठाला. वा वा वा, असू द्या असू द्या. लहान मुले देवाघरची, लहान मुले देवाघरची आणि मोठी मुले वय, मोठी मुले कोण म्हणलं काय? मोठी मुले कोण? निळू फुले. कोणतं का फुल असं नाही, पण फुल आहे ना. हां, वा वा वा. ऐका ऐका, मंदिरात जाता महिला मंडळ काय मागता देवाकडं? सुखी ठेव. कोणाला? देवाला. मला आणि बाकीच्यांना म्हणजे सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात दुसऱ्यांची दाढी जळली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. आपण स्वार्थी, सगळं मला दे, सुख मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, बायका मुलं सगळं मला. हो, म्हणजे आपण मागतो कोणासाठी? स्वतःसाठी. आपलं मागणं वेगळं आहे महाराज, आणि संतांचं मागणं वेगळं आहे. आपलं मागणं स्वतःसाठी, पण संतांचं तसं नाही. संतांचं समाजासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. हो, बरोबर की नाही? आता माझं म्हणणं असं आहे, तुम्ही मंदिरात जाता, देवाकडं मागता, देवाकडं मागायची गरजच काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावा? म्हणजे तुम्ही देवाला सांगणार आणि मग देव तुम्हाला, असं आहे का? देव हुशार आहे ना, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देव हुशार आहे, देवाला सगळं कळतं. तरी आपण मागतो तर मागतो, पण कोणासाठी? स्वतःसाठी. सगळं मला दे, बाकीच्यांचं जाऊ दे, पण मला दे. पण संतांचं तसं नाही. आपण आहे स्वार्थी, आपण स्वतःचा विचार करतो. संतांकडं स्वार्थ नाही. नामदेवराय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको, हे नामदेवराय म्हणतात. याच्या पुढं जाऊन एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात? प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. भरपूर प्रेम झालं महाराज, धन्यवाद. प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. आणि आज माणसाला काय नाही, काय नाही? समाधान नाही. काय समाधान आहे? आहे का समाधान? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. थोडा वेळ बसू का? म्हणजे तुम्ही विचार करून मग. एकीचा सुद्धा हात वर नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज, अजिबात पाहू शकत नाही. आणि याचं पुढचे एक वाक्य सांगू का तुम्हाला? सांगू का? एक वेळ माणसानी मळका असावं, मळका असावं पण जळकण असावं. मग तुम्ही आता काय केलं? मळका असावं पण जळकण असावं. मळ साफ होतो. आता लय पावडर आहे, सर्फ एक्सल, टाईड, रिन, आला, घडी, लॉन्ड्री, वॉशिंग मशीन, सगळा मळ तुमचा साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो
त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. पण समाधान राहिलं वय, समाधान राहिलं नाही. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडं, मेलं ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं ना देणं. कारण काय नाही, त्याला समाधान नाही. समाधान असणं फार महत्त्वाचं आहे. आता समाधान राहिलं नाही. आता समाधान नाही, नीती नाही, चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही. सगळं अवघड झाले महाराज. आता लय अवघड झाले. आता नीती आहे का? भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावरती ठेवून राज्यकारभार चालवणारा भाऊ कोण? भरत. आताचा भाऊ कुठं जाऊ द्या वारीला, येऊ नको परत. दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, कळून देत नाही त्याला महाराज. सगळं अवघड विषय महाराज. नीती नाही राहिली. अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. चोर पकडण्याची. कशाची? चोर पकडण्याची. एका तासात 50 चोर सापडले. किती सापडले? 50 चोर. बोलत जा किती? 50. तीच मशीन आणली जपानमध्ये. तासात 100 चोर सापडले. तीच मशीन भारतात आणली. भारतात अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. नीती नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, समाधान नाही. समाधान तर नाहीच महाराज. काय समाधान आहे आपल्याकडं महाराज? आहे का? तू कोबरा म्हणतात ठेविले अनंते आणि चित्ती काय असावे? चित्ती असू द्यावे समाधान. समाधान फार महत्त्वाचे महाराज आयुष्यामध्ये. तसं पाहिलं गेलं तर या जगामध्ये 6 गोष्टी सत्य आहे. किती? देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. किती झाले? किती झाले? 6. देव सत्य आहे. कशावरून? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. देव सत्य आहे. पण तो जो देव आहे तो संतांशिवाय कळू शकत नाही. प्रमाण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणजे देव सत्य आहे, संतांशिवाय कळू शकत नाही, म्हणून संत सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल संत सत्य आहे पण ग्रंथांशिवाय कळू शकत नाही, म्हणून ग्रंथ सत्य आहे. तुम्ही म्हणाल ग्रंथ सत्य आहे पण ग्रंथ वाचण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे, दुसरा कोणाला नाही. आता तुम्ही म्हणाल माणसालाच का? कारण माणसाकडे असे काही गोष्टी ते कोणाकडेच नाही. पहिली गोष्ट हात. हात फक्त बोला ना माणसाला आहे. म्हणून या हाताने दान धर्म करत जा. 100 कमवले 10 रुपये दान करा, 90 नीट राहतील. 10 रुपये दान केले नाही 90 डॉक्टरला जातील. दान धर्म केला पाहिजे. जेवढा आपण दान धर्म कराल तेवढी आपली बरकत होते. जवळ दाता उल्हासे दे तू, तव तव पूर्वी जगन्नाथू. हात फक्त भगवंताने आपल्याला दिला, या हाताने चांगले कर्म करा. दुसरी गोष्ट, माणूसच बोलू शकतो ना. बोलण्याची कला कोणाकडे? माणसाकडे. मग कसं बोललं पाहिजे? हा बोलावं कसं? चांगलं बोलावं ना. एकच वाक्य द्रौपदी बोलली, एकच. आंधळ्याची पोरं होय, आंधळ्याची पोरं महाभारत घडलं. एकच वाक्य सीतामाई बोलल्या. लक्ष्मण भाऊजी, ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला शोधायला जात नाही त्या अर्थी तुमच्या मनात काहीतरी पाप आहे. रामायण घडलं. माणसाने कसं बोललं पाहिजे? चांगलं बोललं पाहिजे. याच्या पुढचं एक वाक्य सांगतो फक्त, ज्याला कळन त्यालाच कळन बरं का. सगळ्यांना कळवा अशी अपेक्षा नाही. फक्त ध्यान देऊन ऐका पुढचं वाक्य. एक वेळ माणसाने बोलून टाकावं. वाक्य नीट ऐका. माणसाने बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. माणसाने बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. बोलणारा बोलून जातो, बोलणारा बोलून जातो, पण त्याला कुठं कळतंय की समोरच्याच्या मनावर तो शब्द कोरला जातो महाराज. म्हणून बोलताना विचार करून बोललं पाहिजे. 100 वेळा विचार करा आणि मग बोला. कारण बोलून झाल्यानंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही. माणसाचं बोलणं कसं पाहिजे? साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे.
वा, चांगलं बोललं पाहिजे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. आणि याच्याही पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर रागात माणूस काहीही बोलून जातो. पण मी नेहमी सांगतो, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही. याचं पुढचं वाक्य, राग आल्यानंतर मारामारी करायला तर अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. शब्द निघतात हृदयातून, अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. विचार करून बोला. प्रवासात असताना मी एक वाक्य वाचलं, ते तुम्हाला सांगतो बघा. पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात. बोला ना, बोला, पाठ आहे तुम्हाला, बोला. एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात. दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. तोंडानं सोडून. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन भरत नाही. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून, तू ये म्हणून सांगते. कोणाला सांगू? अख्ख्या गावाला सांगत सुटते. माझा प्रश्न असा आहे बघा, जिथं बोलायची गरज आहे तिथं माणसाने बोललंच पाहिजे ना. पण जिथं बोलायची गरजच नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. आणि ज्याला शांत राहता येतं तोच खरा शहाणा. विठाला विठाला वा. म्हणून विचार करून बोललं पाहिजे महाराज. वा. देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे. आणि ग्रंथ वाचण्याचा अधिकार मानवाला आहे. वा. का? कारण मानवाकडे काही गोष्टी आहे. हात मानवाला आहे, बोलणं माणसाकडे. माणूसच फक्त हसू शकतो. हास्य कोणाकडे? माणसाकडे. म्हणून हसलं पाहिजे. आज माणसं हसत नाही, हसलं पाहिजे. आजचं कीर्तनाचं द्या सोडून, पण अशी माणसं हसत सुद्धा नाही. हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, हां बोला ना, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, आणि गर्दीत घुसता येतं. घुसा बाबा पण हसा. हां, आनंदात राहिला पाहिजे. वा. जो मन मोकळ्यापणानं हसतो ना तो जास्त दिवस जगतो. पण काहींना कसं आहे, हसताना काहीतरी गोष्ट आडवी येते. पद आडवं येतं, प्रतिष्ठा आडवी येते. आपण गावातला खूप मोठा माणूस आहे, आपण खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. या सगळ्या गोष्टीमुळं काही जण आतल्या आत हसतात, मोकळं हसत नाही. पण ज्याला मोकळंच हसता येत नाही, आतल्या जो हसतो का त्याला अटॅक लवकर येतो. माणसाला अटॅक का येतो? कारण त्याचं मनच मोकळं नसतं. संवाद नाही, पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन. मन मोकळं करायला माणूस नाही, कायम आतमध्येच ठेवायचं, त्याला माणसाला अटॅक लवकर होतो. वा वा वा. आपले पूर्वज बघा, आजोबा पणजोबा, त्यांच्याकडं काय होतं? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर ते समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नाही, ताणतणाव नाही, टेन्शन नाही, डिप्रेशन नाही, मोकळ्या मनानं राहायचे. त्या काळात दवाखानेसुद्धा जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? मन कसं होतं? समाधानी होतं, मोकळं होतं. आता तसं राहिलं नाही. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी, स्वतःच्या दुःखानं नाही. म्हणून मन मोकळं पाहिजे महाराज. वा. माणसालाच हात आहे, माणसालाच बोलता येतं, माणसाकडंच हास्य आहे. वा. माणूसच फक्त उभा आहे, माणूस उभा, बाकी सगळे आडवे. बैल आडवा, अवताला काय झालं म्हणलं, ते एवढं उभा आडवं झाले हो, काय आवाज वाढला काय? हां, बैल आडवा, अवताला सरळ, माणूस उभा, वागायला आडवा. हा, माणूस उभा, वागायला आडवा महाराज. हो, चांगलं वागा. वागायचं कळत नाही, बोलायचं कळत नाही. वा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, खुर्चीवर बसलो. एक जण माझ्याजवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. म्हणलं, बाबा हे कशासाठी? तो म्हणला, महाराज काय सांगता, ही नोट कुठंच चालत नव्हती.
अहो म्हणलं कुठं चालत नाही ते इथं कसे काय चालन, म्हणजे वागायचं सुद्धा काही न कळत नाही. कळलं पाहिजे ना महाराज, कळलं पाहिजे. वा वा. अजून एक जवळची गोष्ट सांगतो. भिवंडी माहिती का? भिवंडीत कीर्तन होतं महाराज. आणि कीर्तन झालं, मी बसलो. एक जण माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुम्ही कीर्तनात एक वाक्य चुकीचं बोलले. म्हटलं काय बोललो? ते म्हणले जे पेराल ते उगवेल. मला सांगा हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर? जे पेराल ते उगवेल, बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. त्याला प्रमाण आहे, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ, जे पेरणार ते म्हणले महाराज हे तुम्ही चुकीचं बोलले. म्हणलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफाला आलं कुठून? तुमच्या त्याला काय म्हणतात? टरफालाच म्हणतात. तुम्ही तर म्हणले जे पेराल ते, म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? जे पेराल ते. अहो माझी अकलच बंद झाली होती तर. पण मी पण हुशार, म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही, त्याच्या घरी गेलो चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. त्याने कपात चहा आणला. म्हणलं फक्त चहा, फक्त. ज्याला समजलं नाही त्याने डबल महाप्रसाद घ्या बरं का नंतर, काय टेन्शन नाही. फक्त चहा, कप नको. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग त्याला म्हणलं बावळा टरफालाशिवाय कुठं शेंगदाणा असतो का? तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागता? म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हणजे माणसाला बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही. चांगलं वागलं पाहिजे ना महाराज. हां, चांगलं वागलं पाहिजे. माणूस उभा आहे पण वागायला कसा आहे? आडवा आहे महाराज. नाही, माणसाचा जन्म मिळाला चांगलंच वागलं पाहिजे. हात माणसाकडं, बोलणं माणसाकडं, हास्य माणसाकडं. वा, उभा फक्त माणूस आहे. याच्या पुढं जाऊन सांगतो, आपल्याकडे वेळ नाही महाराज. आनंद माणसाकडे, आनंद माणसाकडे. देवाला मिळत नाही, आपल्याला मिळाले आणि देवाची मिळण्याची इच्छा व्यक्त करतात. या गोष्टी सगळं मानवाकडं आहे, म्हणून मानवच ग्रंथ वाचू शकतो. म्हणजे मानवाचा जन्म म्हणजे जन्म सत्य आहे, देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे. जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणार आहे. मृत्यू सत्य आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे, म्हणून ज्ञान सत्य आहे. या 6 गोष्टी माणसाकडं, या 6 गोष्टी माणसाला माहीत पाहिजे. याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. या 6 गोष्टी सत्य आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर एकतर मनुष्यजन्म मिळत नाही, नशिबाने मिळाला आहे. देवाची भक्ती केली पाहिजे. आपण भक्ती करतो, पण भक्ती करत असताना 7 दिवसाला 7 देव बदलतो. देवाला कळत नाही आपण कुठले भक्त आहेत. सोमवार आला की भजन करे महादेव, श्रीराम जय राम. हां, महादेवाची भक्ती महाराज. मंगळवार आलाय, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दनाला कोणी, ओ महिषासुर मर्दनाला कोणी, त्रिविध तापाची करावया झाडली, भक्ता लागसी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे ना, जोगवा जोगवा मागे ना. वा वा वा. मंगळवार आले की देवीची भक्ती लगेच. बुधवार आला, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, करावा विठ्ठल, जीवे भावे, जीवे भावे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. वा वा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. वा वा वा. एकदा मृदंग वादकासाठी, तबलावासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा. बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती महाराज.
गुरुवार आला दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन मी तूफानाची झाली एका दत्ताची भक्ती लगेच सुरू. गुरुवार संपला शुक्रवार आला. देवीची भक्ती महाराज. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची हे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी हो पुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी हे पुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी हो पुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी हे एका जनातली आंबा उभी कर ठेवून कटी हो 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 उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदोबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो. वा 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 वा. हो शनिवार आले की जय संतोषी माता महाराज. वा शनिवार आले की जय बजरंगबली तोड दे दुश्मन की नली आणि बरदे आमारी जोली. शुक्रवारी संतोषी माता शनिवारी मारुतीराय अंगात नाही रक्त आम्ही हनुमानाचे. माझ्याकडे बघून कशाला बोलता मग अवघड आहे महाराज. ऐका ऐका ऐका. आणि रविवार आला महाराज रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला आसुनी जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवा उतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलंय बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला 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 हे शिवा उतारी मार्तंड मल्हारी शिवा उतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलंय बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. अशी नारदाची वाणी देवाच्या पडताकानी कळ लावली नारदाची जावजी कली माळसरा देव झाला म्हातारा फट पडली जोड्याला देव झाला म्हातारा फट पडली जोड्याला माळसा पडली कोड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला 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 हे शिवा उतारे मार्तंड मल्हारी शिवा उतारे मार्तंड मल्हारी मनात ठेवलंय बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला निघाला बानूच्या वाड्याला निघाला बानूच्या वाड्याला. वा वा वा. बघा 7 दिवसाला 7 देव बदलतो आपण. हो पण देवाची भक्ती खरी कुठली. तुकोबरायांचं एकच प्रमाण सांगतो हिची थोर भक्ती आवडते देव संकल्पावे माया संसाराची
देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे. कुठली संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच संतांनी संसार सोडून द्या सांगितलं नाही. संसारावरचं प्रेम थोडं कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे आणि ती भक्ती आपण केली पाहिजे. महाराज समाधानी राहा, जळू नका कोणावरती. हां, चांगलं वागा. मनुष्य जन्म मिळाला आहे. एक तर प्रारब्धात जे तेच होणार आहे ना. आपल्या प्रारब्धात जे ते होणार आहे. प्रारब्ध बदलता येत नाही. हो वा. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? श्रीकृष्ण. एकाचा जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म पावसाळ्यात, एका जन्म उन्हाळ्यात, एकाचा अष्टमीला, एकाचा नवमीला, एकाचा उन्हाळ्यात, एकाचा पावसाळ्यात, एकाचा दिवसा बारा, एकाचा रात्री. मग ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. प्रारब्ध बदलता येत नाही. देवाला चुकलं नाही. आपल्याला चुकणार आहे का? अजिबात नाही. महाराज, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. महाराज, एका माणसाला 3 मुलं. नीट आहे का? एका माणसाला 3 मुलं. एकाने लंका गमवली, एकाने कमवली आणि एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला कोणाला हो? हां, कुंभकर्णाला. कारण आघाडी उठलाच नाही. आणि उठलाच न आसन त्याला तलाठी सापडलं नसन. आपल्याला काय माहिती, त्यांचा प्रश्न येतो. पण ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. प्रारब्ध बदलता येत नाही. महाराज वा. अजून थोडं सोपं करून सांगू का? कुंभाराने 3 मडकं बनवले. कुंभाराने 1 मडकं धाव्याला वापरलं, 1 मडकं पाणी प्यायला वापरलं, 1 मडकं दहीहंडीला वापरलं. कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. एका झाडाची फुलं तोडली, 3 हार केले. 1 हार देवाच्या गळ्यात गेला, 1 हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, 1 हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध. नाही समजलं का? अजून सोपं सांगू. अजून एकाच खाणीतले दगड आहे. एका दगडावलेले नारळ येथे फोडा, एका दगडावलेले चप्पल येथे, आणि एका दगडावलेले मूर्तीला स्पर्श करू. ज्याचं त्याचं प्रारब्ध. नाही समजलं? अजून सोपं सांगू का? अजून आहे का? पाणी एक आहे, मोटार एक आहे, विहीर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड. ज्याचं त्याचं. अजून सोपं सांगू म्हणता? सांगू का? अजून सोपं सांगू. एका माणसाला 3 मुलं. थोरला दारू पितोय, मधलं जुगार खेळतंय, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध. अजून सांगू का? अजून सोपं सांगू का? एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर हे तुमचं प्रारब्ध. त्याला मी काय करू शकत नाही आणि ब्रह्मदेव सुद्धा काय करू शकत नाही. हे तुमचं प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही. इथपर्यंत आपण आलोय. प्रारब्ध बदलता येत नाही. प्रारब्ध आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय? कर्म कसे पाहिजे? चांगले पाहिजे महाराज. पण कर्म बघा, कर्म करत असताना 2 गोष्टी होतात. एक तर पुण्य होतं, नाही तर पाप होतं. आता कधी कधी आपण पुण्य करायला जातो, घडतं काय? पाप. कधी कधी पाप करायला जातो, घडतं काय? पुण्य. म्हणजे प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे, पण पाप पुण्य सुद्धा आपल्या हातात नाही. मग पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? तर का पाप पुण्य गणपती बाप्पाच्या हातात आहे. अभंगाचं प्रथम चरण. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती,
एकदा गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा वा सुंदर महाराज. मला सांगा बरं बसलेली मंडळी, गायन करणं सोपं आहे का हो? अहो, हा म्हणा किंवा नाही म्हणा, सोपं आहे का? अजिबात नाही. त्याच्या मागं कष्ट आहे महाराज. वा, काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं, सोपं नाही महाराज. हे मृदुंग वाजवणं, तबला वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मग कष्ट आहे. बोटं फुटतात रियाज करून करून, तेव्हा सुंदर एवढे बोल वाजवते तर सोपं नाही. आज पखवाज घेतला आणि उद्या वाजवायला आलं, असं झालं असतं तर मग काय बघायचं महाराज. माझा मित्र होता 6 वर्ष आळंदीला. किती किती फक्त धोतरच नेसायला शिकला 6 वर्षात. अरे कोणाला पण जमत नाही, कला आहे महाराज, पुण्य लागतं महाराज, तेव्हा हे होतं महाराज, सोपं नाही महाराज. बरं जाऊ द्या, यांना थोडं बाजूला ठेवू आपण. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार, मी गेल्यावर तुम्ही माझ्या मागं काय म्हणता हे महत्त्वाचं. सोपं नाही महाराज. बघा आता एवढे सुंदर इथं गायक मंडळी, वादक मंडळी, महाराज मंडळी, सगळे टाळकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. वा, आमच्या सर्वांकडं जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटत असेल ना की महाराज लोकांची लई मजा आहे. तुम्ही हसताय म्हटल्यानंतर वाटतंय तुम्हाला, पण एक सांगू का मी, रॉकेट माहिती आहे का? रॉकेट बोलत जा, रॉकेट 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 कुठं उडतं? होय टाळकरी मंडळी, रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय हो? रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहीत का? रॉकेटला तसं आमच्याकडं पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लय मजा आहे. नाही नाही नाही, आमचा मागं धूर किती निघतो आम्हालाच माहीत नाही. आता काय माहिती महाराज. वा, कष्ट सगळीकडे आहे महाराज. मी आता विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती किती 35,000. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जाईल याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला. वा वा वा, पण हे सगळं तुमच्या प्रेमामुळं शक्य आहे महाराज. माझा एक मित्र होता, तो मला जेव्हा पण भेटतो का नुसताच कण होतो, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा बोला बोला हां कोणाचीच नाही. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं, इथं रती मार रती पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस त्याला असं फिरवलं महाराज, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात वाकाळे. हे जावे त्याच्या वंशात वाकाळे. पाण्यामध्ये झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात वाकाळे. हे जावे त्याच्या वंशात वाकाळे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज आहे, पण हे तुमचं असणारं प्रेम आहे महाराज. वा, म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. वा, हा आनंद दुसरीकडे नाही महाराज. बघा 2 तास जवळजवळ व्हायला आले, तुम्ही इथं कीर्तनाला बसले महिला मंडळ. तुम्हाला घरची आठवण झाली का? झाली का? नाही? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय आहे महाराज? वर काय माहिती, अजून आपण गेलो नाही. अजून मी तर काही गेलो नाही. मी गेल्यावर तुम्हाला मिस कॉल देईल, मग सांगन वर यायचं का नाही. सगळा आनंद इथंच आहे महाराज. इथं आनंद घेता आला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. देवाची भक्ती केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. बघा पूर्वी भक्तिगीतं होती, तुम्ही ऐकले का नाही माहीत नाही मला, पण पूर्वी एवढे सुंदर भक्तिगीतं होते. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्याच्या
रावल्या हाता नाही कंप का फुटावा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देवाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार आकाशी जे बघेले पाकळा आकाशी जे बघेले पाकळा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा गटागटाचे दैव आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना हे कोणा न कळे मुखे कुणाच्या पडते लोणी कुणा मुखे अंगार तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार फेरा त्याचा का वरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा वा 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 देवाच्या भक्तीमध्ये आनंद आहे महाराज, प्रेम आहे महाराज. वा देवाकडं मागताना सुद्धा देवाची भक्तीच मागा, नवे नवे देवालाच मागा. देवच तुमच्याकडे आनंद राहिलं काय. हरी आला हाता मग कैची भय चिंता. हां आपलं मागणं म्हणजे कसं माहिती का तुम्हाला. आपलं मागणं बघा, मागण्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. पहिलं दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं आहे त्याच्याकडं असावं. सोपं आहे का नाही. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडं असावं. ज्याच्याकडं मागायचं आहे त्याचं ते स्वतःचं असावं. आणि जे मागायचे त्याची आपल्याला गरज असावी. विठाला विठाला वा मागतो तो भक्त, मागतो तो भक्त मागत नाही तो वारकरी. देव देतो पण घेत नाही ते संत. मग आपला विषय असा आहे, देव देतो पण घेत नाही हे जर संत असतील तर तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा. त्याचं मगाशीच उत्तर मी देऊन टाकलं. आपल्या मागण्यात स्वार्थ आहे, संतांच्या मागण्यात स्वार्थ नाही. म्हणून संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात, अभंग वाणी म्हणतात. आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. आणि भाषण म्हणजे काय, जे बोललं ते खरं बोलायचं, जर बोललं तसं वागायचं, त्याचंच नाव काय भाषण. पण संतांचं तसं नाही महाराज. संत अगोदर करतात आणि मग बोलून दाखवतात. तुका म्हणे चाखोनी सांगेन माझा अनुभव आहे अंगे महाराज. अनुभवाशिवाय संत बोलत नाही. म्हणून संतांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय देवाकडं म्हणतात की बाबा पाप पुण्य कोणाच्या हातात आहे, तर भगवंताच्या हातात आहे. मग तुमच्या जर हातात आहे तर एकच माझी मागणी पूर्ण करा. काय करा, अभंगाचं दुसरं चरण. मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. ओ मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा,
सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा ओ मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा झोपार खुमाये पार घुमाये रखुमाये पार घुमाये हो पार घुमाये हो पार घुमाये हो पार घुमाये हो पार घुमाये पार घुमाये विठो 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 पार पुंडरी कवरदारी श्री नाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती विठो पार घुमाये 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 जय जय पार घुमाये विठो पार घुमाये विठो पार घुमाये मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तारा वाईट कर्मापासून मला सोडो असे संत तुकोबरा देवाकडे मागणी करतात महाराज. म्हणून चांगले कर्म करा, घरामध्ये प्रेमाचं वातावरण राहू द्या, घरामध्ये एकी राहू द्या, पती पत्नीने सुद्धा प्रेमाने राहिलं पाहिजे घरात. घर महत्त्वाचे महाराज. घरात जसं वातावरण असेल त्या पद्धतीने माणूस घडत असतो महाराज. पती पत्नीने सुद्धा प्रेमाने एकमेकांनी क्षमा करून टाकलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पण मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, वय मागच्या, म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण मी आज सांगतो मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना, हँडल. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं मागचं वय खड्ड्यातच जाणार. म्हणून बॅलेन्स महत्त्वाचं आहे, समतोल असणं महत्त्वाचं आहे. एकमेकांना समजून घ्या, क्षमा करा महाराज. जोडीदार कसा असावा? जोडीदार आपला जोडीदार आयुष्याचा जोडीदार कसा असावा ऐका. गळ्यात सोन्याचा हार घालणारा जोडीदार नसला तरी चालेल. नीट ऐका. गळ्यात सोन्याचा हार घालणारा जोडीदार नसला तरी चालेल, पण गळ्याला दोर लावायला भाग पाडणारा जोडीदार नसावा. अजून पुढचं वाक्य सांगतो ऐका. कमी कमावणारा जोडीदार असला तरी चालेल, कमी कमावणारा जोडीदार असला तरी चालेल, पण फक्त पैशांवरच प्रेम करणारा जोडीदार नसावा. पुढचं वाक्य सांगतो आणि 5 मिनिटात कीर्तन संपवतो. नीट आहे का. नवरा बायको कशी असावी? बायको अशी असावी, बायको की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं टाळ्या कुठे वाजल्या फक्त
बिघडला बॅलेन्स. समतोल असणं महत्त्वाचं आहे. एकमेकांना समजून घ्या महाराज. आनंदाने राहा, प्रेमाने राहा महाराज. व आईवडिलांना जीव लावा महाराज. आईपासून लांब गेलो राहिला की आई कळते. कमवायला लागलो की बाप कळतो. आणि शहरातल्या, अनोळखी शहरातल्या उंच उंच इमारती पाहिल्या की गावातली घरं आणि माणसं कळतात. एक वाक्य सांगतो, आई वडील जर आपल्यासाठी ATM कार्ड बनवू शकतात तर आपण त्यांच्यासाठी आधार कार्ड काय बनवू शकत नाही महाराज? बनवू शकतो ना महाराज. आई वडिलांना जीव लावा, प्रेमाने राहा महाराज. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी महाराज. वा, शास्त्रात 4 देव सांगितले: मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई वडिलांना देव मानले गेले. आचार्य जे आहेत आपले गुरुजन, शिक्षक, त्यांना देव मानले गेले. आणि चौथं कोण? अतिथी. अतिथी म्हणजे काय? जो कधी तिथी पाहून येत नाही, अचानक येतो, त्याला अतिथी म्हणतात. पण शास्त्रात त्याला सुद्धा देव मानलं गेले. आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकांनी काय केलं? फक्त आई वडिलांची सेवा केली. अजून पण त्याचं नाव घेतात महाराज. वा, आई वडिलांची सेवा करा. घरात चांगलं राहा. घरात एकमत राहू द्या. ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्त्वाचे महाराज. आनंदाने, प्रेमाने, समाधानाने राहिलं पाहिजे महाराज. जास्त बोलत नाही महाराज. झाडली सेवा तुमच्या जनता जरादारांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली